आपल्या महाराष्ट्रात 9 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत वातावरण कसं राहील? पाऊस होईल का? किंवा राज्यात पावसाची शक्यता येत्या दिवसांमध्ये केव्हा बनू शकते? मार्चमध्ये अंदाज कसा राहील पावसाचा? असे बरेचसे प्रश्न विचारले जात आहेत. तर त्याचे आपण आज उत्तर घेऊयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही हा व्हिडिओ किरण वाघमोडे या माझ्या YouTube चॅनलवरती पाहत आहात आणि हवामान अंदाज आणि बातम्या Facebook पेजवरती पाहत आहात. तर नवीन असाल तर पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर सध्या उत्तरेकडचे वारे हे राज्याकडे वाहत आहेत. पण त्यासोबत हे वारे महाराष्ट्राकडे आल्यानंतर थोडेसे पुढे एकूण पश्चिमेकडे गेल्यागत दिसत आहेत. यामुळे काय होतंय, की कोकणात खास करून किनारपट्टीचे भाग असतील किंवा किनारपट्टीपासून अंतर्गत जे भाग असतील कोकणात, यामुळे तापमान वाढत आहे. गेले काही दिवस झाले रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा इकडे मुंबई, ठाणे, पालघरकडे सुद्धा तापमान वाढलेलं आहे आणि ही स्थिती या आठवड्यातही कायम राहील. फक्त कोकणातच नाही, तर आता हळू राज्याच्या इतर भागांमध्ये सुद्धा तापमान वाढ होईल. सोलापूर, धाराशिव, चंद्रपूर, यवतमाळ हे भागही असतील ज्या ठिकाणी तापमानात वाढ हे प्रकर्षाने जाणवेल. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा असेल, रायगड, ठाणे, पालघर, मुंबईचे हे आसपासचे भाग असतील. याही ठिकाणी या आठवड्यात तापमान थोडंसं जास्त आहे. खास करून किनारपट्टीपासून दूर असणारे जे काही भाग आहेत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी तापमान 37-38 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. म्हणजे उष्णतेच्या लाट सदृश स्थिती या भागांमध्ये पाहायला मिळू शकते. तसेच हा येणारा जो आठवडा असेल, यामध्ये राज्यात सध्या तरी पावसाची शक्यता दिसत नाही. मग पाऊस केव्हा होऊ शकतो? तर हा अंदाज थोडा लांबचा असल्यामुळे यामध्ये बदल होतील. काही मॉडेल्स दाखवू लागलेले आहेत, की फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल बनू शकतंय. पण आधीही सांगतोय, की हा अंदाज खूप लांबचा आहे. त्यामुळे नक्की 100% वातावरण बनेलच, 100% बऱ्याच भागांमध्ये पाऊस होईल अशी शक्यता नाहीये. लांबचे अंदाज जास्त अचूक नसतात. पण एक एक अंदाज ढोबळमानाने द्यायचं झालं तर मार्चच्या सुरुवातीला पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल बनतंय, असं मॉडेल्स दाखवू लागलेले आहेत. बाकी या आठवड्यात तर वातावरण स्वच्छ राहील. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पेजला फॉलो करा.